10 मिनिटांनी एकविराईची आरती होईल. 5 वाजले व तर दुसरा आरती दिवस चालू झाल्यानंतर झालाय आणि आपला पुढचा सगळे रेडिओ होत आहेत आणि सर्वांना रेडिओ होऊन 5:30 वाजेपर्यंत पालखी सज्ज काढणार राहायचं आहे. आहे. तुम्हाला तसेच दाखवतो मी आज पूर्ण व्हिडिओ. मंडळाच्या जे टेम्पो आरती एक वीरा देवी देई मजवरा देई मजवरा शरण मी तुझ लागी देई दर्शन. फायनली आता आम्ही निघालो इथून कोणगाव वरून आम्ही निघालो आता. दोन पालख्या तिथे आल्या. तर मस्तपैकी आम्ही अर्धा रस्ता क्रॉस करून झालाय. तर मस्तपैकी आता आम्ही समतानगरला पोहोचलोय. हे बघा समतानगर लय म्हणजे लय जमलं, पाय वगैरे लय दुखतंय. बघू समतानगर. बहुत देर दुख रहा है लेकिन चलने में इतना मज़ा भी आ रहा है ना, क्या ही बताओ. मस्त अच्छा लग रहा है. मतलब कुछ तो ऐसे मेरा इच्छा तो था किधर तो मतलब कौन से भी पालकी में जाने की. तो ये इस बार मेरा प्लान बन गया. इस बार मैं जा रहा हूँ. पैर बहुत दुख रहा है लेकिन मज़ा बहुत आ रहा है चलने में. अभी फिर हम लोग समतानगर पार कर चुके हैं और बाकी के भी दूसरे कौन सी तो पालकी है ये. तो देसाई गावाचे पालखी आहे. डीजे वगैरे वाजवत चालू आहे बघा पालखी. मस्त म्हणजे लय पालखी वगैरे आलेत. मस्तपैकी आम्ही पहिल्या स्टॉपला पोहोचलोय. आता पालखी अजून आली नाही, लय वाटे. तर मग पालखी आल्यावर तुम्हाला दाखवतो. इथं मस्त डेकोरेशन चालू आहे, मस्त आहे. नाश्ता वगैरे करायचा, परत चालायचं. 32 किलोमीटरच चालायचं आम्हाला. मस्तपैकी इथं तयारी झालेली आहे. आता मस्त इथं पालखी येणार आहे आता बाहेर. मग बघूया आता. हे बघा फुगे वगैरे लावलेत. नाश्ता वगैरे आम्ही मस्त करून आता आम्ही चालायला चालू करणार आहोत पालखी आल्यावर. अजूनही वडापावला लाईन आहे बघा. तर रांगोली काढले मस्त आणि लिहिलंय सुस्वागतम. मोबाईल काढतो तू पाठवतो.
मोरवे धरण असं काहीतरी नाव होतं. आम्ही तो पार केलेला आहे. तर बघू आता किती टाइम जातो अजून. तर मस्त अजून पाय वगैरे लय दुखतं, शॉक्स वगैरे लय म्हणजे लय जाऊन गरम पण लय होतं. तर जाऊन वाटतं आंघोळ करायला लागेल. मित्रांनो आम्ही वावठल पोचलोय. वावठल किती लांब आहे, अजून लय लांब आहे. ते डोंगराचे माग आहेत वाटतं. तिथं आम्हाला जायचं आहे. स्टॉप दुसरा स्टॉप आहे तो. तिथं आम्हाला जेवायला सुविधा आहे, म्हणजे जेवायला. मस्त मला आता प्रशांत भाई भेटलाय, समाजसेवक बेलापूर गावाचा. खजूर घ्या. हा पालखीचा, नवी मुंबई मानाचे पालखीचा बेलापूर. खजिंदर प्रशांत म्हात्रे हा नवी मुंबई मानाचे पालखीचे उप खजिनदार आहेत. त्यांच्यातर्फे दुबईवरून खजूर मागवलेले आहेत आईच्या भक्तांसाठी. घ्या बिंदास घ्या, बिंदास घ्या. घ्या पाहिजे तर घ्या. घ्या बिंदास घ्या, पाहिजे तर ब्लॉग बनवणं आमची लावण. मस्त आता आम्ही खजूर वगैरे खाल्ले. फायनली आता काय आता आम्ही पोहोचलो. हे बघा आम्ही आता इथं जेवण वगैरे निघणार आहोत. मस्त जेवतो आता. बाकीचे पोरं बघा मस्त नदीमध्ये पाय वगैरे टाकून बसलेत. हे बघा मस्त जातो आता, जेवतो मस्तपैकी. लय मोठा आहे वाटतं. पाय दुखतं तर बघू. सगळे येऊन जरा आराम वगैरे करायला लागले. काय बोलतो मग आता? चालून चालून पाय जरा दुखायला लागले. हां आता थोडासा आराम करतोय. हां जेवणार नंतर पहिला आराम पाहिजे. तर आम्ही मस्त आता सावली जागा शोधतो. सावली जागा भेटल्यावर मस्त आराम करू तिथं, हातपाय धुवून वगैरे. चला मग बाकी जातो, मला दाखवतो नंतर. इथं मस्त आता पालखी येईल, पालखी तर ठेवतील. मग सगळी पोरं फ्रेश व्हायला जातील. बघा किती मोठा बंगला आहे हो नीलूबाई.
तर बघा चालले सगळी जण आम्ही इथून निघाले तर पुढचं स्टॉप बघू आता कुठे आहे. चला भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम बोलेगा. सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये आई माऊलीचा अजून थोडा टाइम बस आम्ही आता पोहोचणार आहोत अर्धाच रस्ता 15-20 मिनटं जातील पोहोचलोय फक्त थोडा टाइम झाला बस सगळी दमलेत. आता आम्ही पप्पलीला लवकरच पोहोचू. कुपेश्वर ब्लॉकमध्ये आता आम्ही आहे. उद्या पण मीच ब्लॉक करणार, टेन्शन नका घेऊ. सकाळी किती चालू मी करेन, काय चालू मी करेन. भांडणं होते ते दोघं भांडणं करतात. 2 दिवस ह्यांनी केला, उद्या मी करेन. उद्या मी करेन. अर्धा तू कर, अर्धा मी. उद्या लास्टचा दिवस आहे बाई. चालेल. उद्या तर मजा येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं स्टॅच्यू. कुठलं तरी गाव आहे, इथून गावातून पालखी घेऊन चालत. तर याच्या नंतर आमचा स्टॉप आहे, तिथं आम्हाला नाईट आऊट मारायचं आहे. अजून जेवणाची तयारी चालू है बघा. अभी खाने का तैयारी चल रही है अभी तक. अभी हम लोग हमारे बैग वगैरह ढूंढते, हाथ पैर वगैरह धोते, फिर मस्त आराम करेंगे. उसके बाद खाना खा के ऑर्केस्ट्रा रखा इधर, उधर हम लोग जाके डांस करेंगे.